कालभैरव सिरीजमध्ये आज तुम्हाला जंबुकेश्वर पंचायतनमधलं एक महत्त्वाचं शिल्प ते म्हणजे सूर्यमूर्ती हे आज समजून घेणार आहोत। आता बघायचं झालं तर ही सूर्यमूर्ती निरखून बघा। वरती जो सूर्य आहे तो कमळावर बसलेला आहे आणि कमळ एका रथावर ठेवलेला आहे। सूर्याच्या मागे मोठं एक वलय आहे आणि त्याच्याबरोबर त्याला एक सारथी दाखवलेला आहे। त्या सारथीच्या हातात लगाम आहे आणि समोर प्रतिकात्मक 7 घोडे दाखवलेले आहेत। म्हणजे फक्त तोंड 7 आहेत पण ॲक्च्युअली घोडा एकच आहे। नेहमी सूर्यांच्या हातात कायम कमळं असतात पण इथे आपली स्वतःची कल्पनाशक्ती वापरून कमळ आणि चक्र ठेवलेलं आहे। अगदी मोजकेच दागिने दिलेले आहेत, गळ्यात काहीतरी आहे, डोक्यावर एक टिपिकल टोपी किंवा मुकुट आहे। आता ही मूर्ती ही साधारण पेशवे काळात आपल्याला आढळते। विशेष गोष्ट म्हणजे अशीच्या अशी नोंद असलेली पेशवे काळातली मूर्ती ही मालगुणमध्ये आपल्याला सापडते। फक्त ही मूर्ती काळ्या दगडात आहे आणि ती मूर्ती पांढऱ्या संगमरवरी दगडात आहे। सूर्याच्या मूर्ती कोकणातल्या ह्या एकतर उभ्या आहेत किंवा अशा रथात बसलेल्या आहेत। रथात बसलेल्या मूर्ती खूप कमी आहेत, त्यातली ही मूर्ती जी कालभैरव मंदिरात ठेवलेली आहे। पुढच्या वेळेला तुम्ही जेव्हा जंबुकेश्वरला जाल आणि ती मूर्ती बघाल तेव्हा मुद्दाम ही मूर्ती व्यवस्थित निरखून बघा। धन्यवाद।